चार गुप्तहेर. लेखिका सुनेत्रा तावडे. भाग पहिला. लाडली इकडेच आली असणार असं तुला खरंच वाटतंय का ग? 8 वर्षाच्या तानाजीनं विचारलं. हो मग. अरे ती आमच्या वर्गातली सुमी आहे ना, ती सांगायला आली होती. तिने पाहिलंय लाडलीला. माझी लाडली इथेच असणार. माहेलका काळजीनं म्हणाली. शिवगड गावचा रस्ता जिथं संपतो तिथून जंगलात जाणारा रस्ता सुरू होतो. त्या रस्त्याच्या पार टोकावर तानाजी, माहेलका आणि सई उभे होते. माहेलकाची लाडली बकरी कधीपासून हरवली होती. अगं अगं एकदा जंगलात धडपडून झालंय तिचं. पुन्हा नाही यायची या वाटेला ती. खरं तर तानाजीच घाबरला होता. त्याला जंगलात जायची भीती वाटत होती. वा, शहाणा आहेस. तिला काय आठवणार आहे? सईनं तानाजीच्या एक टपलीत हाणली. सई रागवू नको गो, आपण शोधू तिला. सापडेल आपली लाडली. तानाजीला माहेलकाची दयाच आली. माहेलका अगदी रडकुंडीला आली होती. लाडली बकरी तिचा जीव की प्राण होती. ए तान्या, ऐक ना, आपल्याकडे सुतळी, बॅटरी, खडू, चाकू हे सगळं आहे ना रे? सईनं आजूबाजूच्या झाडांचं निरीक्षण करत विचारलं. मग आपल्या दप्तरात सगळंच असतं. गुप्तहेर आहोत ना आपण. तानाजीनं शर्टची कॉलर एकदम टाईट करत सांगितलं. हो का? पण खरे गुप्तहेर घाबरत नाहीत. माहेलकानं त्याला टोमणा मारला. मी काय घाबरत नाहीये. सय काय करायचं ग आता? इथंच थांबायचं की जाऊयात? माहेलकाला लाडलीला शोधायची घाई झाली होती. सईनं जमिनीवर पडलेली काठी घेतली आणि स्वतःच्या बॅगेतलं फळा पुसायचं लाल रंगाचं फडकं त्याला बांधलं. आपण आता आत जायचंय. समजा आपण एकमेकांना दिसलो नाही तर हे लाल रंगाचं फडकं शोधायचं. सईनं काठी जेवढी उंच धरता येईल तेवढी धरली. ए तानाजी, तू हरवू नको रे बाबा. या काठीकडे नीट लक्ष ठेव. नाहीतर लाडली बरोबर एका गुप्तहेराला पण शोधायची वेळ यायची. सईनं जोक मारला, पण कोणीच हसलं नाही. माहेलका तर फुल टेन्शन मध्ये होती आणि तानाजी तर हुप्प्यासारखा रागानं सईकडे बघत होता. सईनं Sample complete. Ready to continue?